जसं अंधारात प्रकाशाला महत्त्व आहे, जसं दुःखात सुखाला महत्त्व आहे, तसेच कोणत्याही कार्यक्रमामध्ये प्रास्ताविकाला महत्त्व आहे. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, आणि कोणत्याही कार्यक्रमाचा उद्देश कळतो तो प्रास्ताविकातून. तर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते, विनंती करते या संस्थेचे चेअरमॅन आदरणीय प्रभाकरजी घरत यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावे. असे सर्वांना नमस्कार. आज उरण पिढीच्या 42व्या सर्वसाधारण सभेसाठी जमलेल्या सर्व आदरणीय सभासद बंधूंचं मी स्वागत करतो. या ठिकाणी आताच आपण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असा गणपती, विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या वास्तूमध्ये आपण आज विराजमान झालेलो आहोत ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, गोरगरिबांचे उद्धार करते असे स्वर्गीय दिवा पाटील साहेब, आणि ज्यांनी या उरण प्राथमिक शिक्षक पदपेढीचं इवलसं रोपटं 1976 साली लावलं, ते आपले सर्वांचे आदरणीय स्वर्गीय आबा शिंदे गुरुजी. तसेच माझ्यासोबत व्यासपीठावर आताच विराजमान असलेले आमचे सुभाषजी भोपी, जयदासजी घरात, निर्भयजी म्हात्रे, तसेच गंगाधरजी पाटील, पांडुरंगजी चौधरी, कयूम दाखवे, आमचे महेंद्र गावन, बबन पाटील, तसेच हितेंद्र म्हात्रे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमच्या संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती सुरेखा वाघ मॅडम, तसेच माझे सर्व संचालक मंडळ, आपणा सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देखील देतो. या ठिकाणी आज बऱ्याच माझ्या मित्रांनी, माझ्या संघटकांनी, स्वाभिमानी शिलेदारांनी, आमच्या मुख्याध्यापकांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या सत्काराचा मी प्रथम स्वीकार करतो, परंतु त्याचबरोबर आपणास नक्कीच सांगू इच्छितो की हा सत्कार केवळ माझ्या एकट्याचा नव्हता, तर या ठिकाणी बसलेल्या या संचालक मंडळाचा होता आणि त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या सत्काराचा स्वीकार मी केलेला आहे. या ठिकाणी उरण प्राथमिक शिक्षक पदपेढीच्या 42व्या सर्वसाधारण सभेचा आढावा लेखाजोखा आपणासमोर मांडत असताना प्रथमतःच या शिक्षकांची अर्थवाहिनी असणाऱ्या उरण पदपेढीमध्ये अगदी या चालू सालामध्ये अगदी मनाला शल्य वाटावं अशी एक घटना होऊन गेल्या, आणि की ज्या आमच्या अतिशय काळजाला लागून गेल्या, आणि ते म्हणजे आमच्या विद्यमान संचालक स्वर्गीय अशोक भस्मासर यांच्या जाण्यानं आमच्या संचालक मंडळामध्ये कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे. आमच्या स्वाभिमानी गटाचे उगवता तारा असणारे अचानक हा तारा निखळला आणि आमच्या स्वाभिमानी गटाच्या नेतृत्वावर एक काळजी निर्माण झाली होती. तसेच आणखीन एक दुर्दैवी घटना की स्वाभिमानाचा नारा देणारे उर्दू शिक्षक संघाचे अध्यक्ष
जिल्हाध्यक्ष हसन मकबूल सिद्धनाथ यांचं देखील दुर्दैवी निधन झालं आणि ही दोन स्वाभिमानी वाघ आमच्या संघाची शान आणि आमच्या मित्राची जान होती आणि हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. तर या दोघांनाही मी अल्लाह आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना सद्गती लाभू दे, त्यांच्या आत्म्यास शांती मिळू दे. सभासद बंधूंनो, आपण आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, परंतु तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही सदैव जागरूक असतो. आज आपण पाहिलं तर अभिमानाने आपण सांगू शकतो की पतपेढीचा कारभार पारदर्शक आहेच, परंतु नुसता पारदर्शक नाही तर आपण आज प्रगती पथावर आहोत. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण सभासदांच्या हितासाठी निर्णय घेतला होता प्रासंगिक कर्ज वाढीचा. 10 लाख रुपये आपण प्रासंगिक कर्ज वाढ केली. तसेच साध्या कर्जामध्ये आपण 50,000 वाढ करून 1.5 लाख रुपये केलं. परिणाम काय झाला तर जवळजवळ या वार्षिक उलाढालीमध्ये 1,90,00,00,000 प्रासंगिक कर्ज जादा वाटप झालं. तसेच जवळजवळ 80 लाखाच्या वर साधे कर्ज जास्त वाटप झालं आणि याचा परिणाम काय झाला तर आपण 1 कोटीच्या वर निव्वळ नफा मिळवला. आणि हा नफा आपण अगदी भरभरून सभासदांच्या पदरातच पाडलेला आहे, कारण जवळजवळ 9.5% आपण नफ्याचं वाटप केलं. म्हणजे जवळजवळ 84 लाख रुपये आपण नफ्या कायम निधीचं वाटप केलेलं आहे. आणि परवापासून आपण शेअर्सवरील कायम निधीचं वाटप करणार आहोत, ते सुद्धा 7% जवळजवळ 12 लाख रुपये आपण सभासदांनाच वाटप करत आहोत. म्हणजे नफ्याचा जास्तीत जास्त फायदा आपण प्रत्येक वेळी सभासदांना करून दिलेला आहे. आणि हे सगळं करत असताना संचालक मंडळाचं योग्य नियोजन आणि कारवाई ही वेळोवेळी आपल्याला जाणीव झाली असेलच. कर्ज वाढ करताना जसं आपण सोसायटीच्या हिताचा, सभासदाच्या हिताचा फायदा बघत असतो, तसंच आपण वाढलेल्या कर्जावर व्याज देखील कमी केलेलं आहे. आणि जरी आपण तो 0.5% कमी केलेला असला तरी पण त्याच्यातला जो 10 लाखावरचा फरक आहे तो आपल्याला नक्कीच जाणवला असेल आणि याचा फायदा केवळ सभासदांना व्हावा म्हणून आपण तो निर्णय घेतला होता. त्यानंतर जर बघितलं आपण तर आज आपली संस्था ही स्वयंपूर्ण आहे. आज आपल्या पतपेढीवर कुठल्याही बँकेचं कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. स्वयंभू अशी आपली संस्था आहे आणि याचं मुख्य स्तोत्र तर काय असेल तर त्या आपले वाढते ठेवीदार. चालू वर्षामध्ये जवळजवळ 2 कोटींनी जास्त ठेवी वाढल्या आहेत आपल्याकडे आणि आज आपण 8.5 कोटीच्या वर ठेवींचा पल्ला पार केलेला आहे. ह्याच्यावरून आपल्या या पतपेढीवर असणारा सभासदांचा आणि ठेवीदारांचा विश्वास आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चालू वर्षामध्ये जवळजवळ 60 लाखाच्या वर कायम निधीमध्ये वाढ झालेली आहे. आणि ही कायम निधी का वाढली तर आपण वाढवलेले सभासद. शिंदे गुरुजींनी जे इवलेचं रोपटं लावलं त्याचा वटवृक्ष होत चाललेला आहे आणि तो वटवृक्ष होण्यासाठीच पहिलं पाऊल आपण उचललं होतं ते म्हणजे आपण पनवेलमध्ये शाखा विस्तार करण्याचा जो घेतलेला निर्णय होता तो. आज मी अभिमानाने तुम्हाला सांगू इच्छितो की पतपेढीचं ही जी वार्षिक उलाढाल झालेली आहे जवळजवळ 45.5 कोटीच्या वर. या 45.5 कोटीच्या वरच्या उलाढालीमध्ये जवळजवळ जादा 3 कोटीची उलाढाल ही फक्त एका पनवेल शाखेने केलेली आहे. आणि ही मला सांगतो आज आपण ज्या प्रमाणात ठेवी पाहिल्या, काय निधी पाहिला, तसंच आपण जो इतिहासामध्ये ज्याची नोंद घेता येईल असा आपण पहिल्यांदा या रायगड जिल्ह्याच्या 8 पतपेढ्यांमध्ये आपण पहिल्यांदा जो निर्णय घेतला होता
तो म्हणजे मयत फंड. की एखादा सभासद आपला दुर्दैवाने त्याला काही झालं तर त्याला आपण एक सिक्युरिटी दिली होती. त्याला नव्हती सिक्युरिटी दिली तर त्याच्या कुटुंबाला, त्याला जामीन असणाऱ्या माणसांना आपण संरक्षण दिलं होतं. आणि ह्या संरक्षणासाठी आपण वेळोवेळी आपण म्हणजे आपण नुसतं करून थांबलो नाही. तर चालू वर्षी अतिशय दुर्दैवी घटना झाली. आपले सिद्धनाथ सर अचानकपणे आपल्याला सोडून गेले. जवळजवळ संस्थेनं 7,16,000 पर्यंत या मयत फंडातून त्यांचा कर्ज भरणा करून त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या जामीनदारांना दिलासा देण्याचं काम आपण केलेलं आहे. यापुढे देखील आपण असं करणार आहोत. परंतु यावेळी आम्ही एका वेगळ्या मार्गाचा सुद्धा अवलंब केलेला आहे आणि ते देखील मी आपल्यासमोर स्पष्ट करू इच्छितो. दरवर्षी आपण कर्जवर मर्यादा वाढवल्यामुळं ज्या ठिकाणी आपण मयत फंड 200 घ्यायचो, 200चा 500 झाला, 500चा 700 झाला. सभासदांची कोणाची ओरड नाही. परंतु आम्ही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की आपण हे 700 रुपये घेतोय तुमचे, ते आपण परत तर तुम्हाला देत नाही. मग एखादा सभासद 10 वर्ष, एखादा सभासद 12 वर्ष आणि एखादा सभासद 22 वर्ष सुद्धा स्वतः सभासद असेल तर मग असा हिशोब केला तर त्याचे बरेचसे पैसे हे मयत फंडामध्ये जातात. तर त्याऐवजी आपण आमच्या संचालक मंडळाने अभ्यासपूर्वक एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे आपण प्रत्येक सभासदाच्या कायम निधीमधून 5,000 रुपये वेगळे काढणार आहोत मयत फंडासाठी. आणि त्याच्यातून आपण अचानक जर एखादी काही दुर्दैवी घटना झाली तर त्या सभासदाला त्याचा लाभ देणार आहोत. आणि हे करत असतानाच ज्यावेळी आपला सभासद रिटायर होईल, सेवानिवृत्त होईल, तर तो सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण त्याच्या कायम निधीमधून जे 5,000 रुपये घेतलेले आहेत ते परत त्यांना दिले जातील. तर आणि आपण ह्या माझ्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचा नक्कीच स्वागत कराल अशी अपेक्षा करतो. या पलीकडे जर आपण पाहिलं, सोसायटीचा कारभार आपल्या समोर मी मांडलेला आहेच. त्याच्या पलीकडे जाऊन आमचं आता भविष्यामधलं टार्गेट असं आहे की आपण सोसायटी संपूर्ण संगणकीकृत करत आहोत. आणि हे सोसायटी संपूर्णपणे संगणकीकृत करण्यासाठी नुसतं तुम्हाला मी बोलत नाही तर आपण संगणकीकृत करत आहोत. आणि अवघ्या येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण सोसायटी पूर्णपणे संगणकीकृत करू असा मी तुम्हाला शब्द देत आहे. या ठिकाणी आज खरोखर आनंद झाला. अगदी अभिमानाने सांगेल, याचसाठी केला होता अट्टहास. ज्यावेळी या वासुदेव बळवंत फडकेमध्ये आम्ही पहिल्यांदा बसलो होतो, अगदी आमचे स्वाभिमानी गटाचे अध्यक्ष भोपे सर, जयदास गरज सर, आम्ही बरेच जण या ठिकाणी ज्यावेळी प्रथम कार्यक्रमाला बसलो होतो त्यावेळी आम्ही एक सहज चर्चा केली होती की आपण पतपेढीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवूया. अगदी सहज बोललो होतो, परंतु बाजी भोपी सरांनीच मारली. बोललो होतो आम्ही 3 वर्षापूर्वी की उरण पतपेढीचा कार्यक्रम आपण इथे लावू. परंतु आमचं सुदैव म्हणेल, आमच्या या स्वाभिमानी गटाच्या शिरपेच्या मधला तुरा म्हणेल, मानाचा तुरा म्हणेल की आमच्या भोपी सरांनी पेन पतपेढीची सभा या ठिकाणी लावली. आणि खरंच हे जे काही वातावरण आहे, जे काही वातावरण निर्मित आहे, आपण शिक्षकांना कमीतरी काय लिखतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे की आपण खूप मोठे आहोत. आपण पहिल्यांदा स्वतःला मोठे समजूया, तेव्हाच आपण मोठे होऊ. आणि म्हणूनच आम्ही स्वाभिमानी गटाने ठरवलं होतं की आपण बसायचं. आणि हा निर्णय मी संचालक मंडळामध्ये कळवला आणि संचालक मंडळाने देखील हा निर्णय उचलून धरला. आणि आज आपण अशा भव्य दिव्य सभागृहामध्ये, अगदी वातानुकूलित सभागृहामध्ये आपण बसून या सभेचा आस्वाद घेत आहात. मला तुम्ही बराच वेळ ऐकून घेतलेला आहात. माझी तर अजून तुमच्याकडनं भरपूर अपेक्षा आहे की या देखील पुढे तुम्ही मला असंच सहकार्य करा. मी असं तुम्हाला नक्कीच सांगेन की जर माझं चुकलं तर तुम्ही मला ठाम सांगा. माझी चूक मी कबूल करतोच. परंतु जसं तुम्ही आज माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारलीत, ही केवळ माझी नव्हती. याच्या मागचे
शिलेदार, याच्या मागचे हे संचालक मंडळ, हे सगळे दावेदार आहेत. आणि ह्या आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर चांगलं करायचं ठरवलं तर नक्कीच चांगलं होतं. याचंच एक हे उत्तम उदाहरण आहे. मंडळी, आपल्याकडून यापुढे मी अशा अपेक्षा करतो की भविष्यात देखील आपण अशीच मला साथ द्याल, माझ्या संचालक मंडळाला साथ द्याल आणि या स्वाभिमानी नेतृत्वाला देखील साथ द्याल, अशी अपेक्षा करून या ठिकाणी मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार, जय स्वाभिमान. त्याची आस आहे आणि पारदर्शकतेचा कट हाच त्याचा विचार असतो. आपणा सर्वांचं समाधान हाच त्याचा नेहमी मानस असतो. एक उत्कृष्ट वक्तृत्व शैली, सिद्धहस्त, प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व, सहकार क्षेत्रातील अधर्मी, ज्याच्या नेतृत्वात पतपेढीची भरभराट होत आहे. एक अभेद्यता, अफाट शक्ती, एक अविराज्यता, एक विश्वास, एक व्यास, एक उन्मेष, एक सुंदर, एक सत्कार, एक समर्थ, मनोहर आणि आपणा सर्वांचा प्रभाकर. संस्थेचे चेअरमन सन्माननीय प्रभाकरजी घरत यांना मी सत्काराकरिता आमंत्रित करतो. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात जिल्हा कार्यकारिणीतर्फे त्यांचा यथोचित सत्कार होत आहे. सन्माननीय श्री प्रभाकरजी घरत. निकम सर, महाले सर, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्यांना मी इथे आमंत्रित करतो. शिंदे सर, निकम सर, जोशी सर, शाहवाजकर सर, संदीप पाटील सर, या थव्याबद्दल एवढंच सांगेन की नकाकू यांना आभाळाची दिशा. थवा हा जन्मला आहे उंच भरारी घेण्याकरता. थवा हा जन्मला आहे उंच भरारी घेण्याकरता. ही आपली सोसायटी आहे याचा न पडावा विसर. ही आपलीच सोसायटी आहे याचा न पडावा विसर. टाळ्या तर मोफतच आहेत त्यात नको काटकसर. टाळ्या तर मोफतच आहेत त्यात नको काटकसर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांच्या गजरात आपण त्या सत्काराचा आदर करायचा आहे अशी मी विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो.